नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, MPSCद्वारे जी तलाठी पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे 2 दिवसापूर्वी याचं जे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्याला तलाठी पदभरती व इतर पदांची जी काही जाहिरातीची माहिती देण्यात आलेली होती, त्यानंतर अनेक साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये अनेक सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. काही प्रमाणामध्ये विद्यार्थी गोंधळून गेल्यासारखे गेलेले आहेत, कारण का ही जी पदभरती आहे ती MPSCद्वारे होणारी असल्यामुळे पेपर किती होणारे आहेत व त्यासोबतच जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रुप सी साठी अर्ज केलेले आहेत त्यांना देखील परत अर्ज करावा लागणार आहे का, किंवा इतर जे काही प्रश्न पडलेले आहेत अशा प्रकारचे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत व त्यासोबतच याची तयारी कशी करायची आहे जेणेकरून तुम्ही तलाठी परीक्षा जी आहे क्रॅक करू शकणार व त्यासोबतच जे काही आपल्या या संबंधीचे प्रश्न आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर MPSCच्या परिपूर्ण अपडेट व तयारीसाठी चॅनलला फटाफट मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये जेवढे काही मी प्रश्न कव्हर केलेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांच्या मनामधील प्रश्न आहेत, त्यामुळे तुमची जर या प्रश्नासंदर्भाची काही शंका असेल तर त्याचं देखील निराकरण होऊ शकतं. त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि जर या व्यतिरिक्त जरी तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा, ते आपण सर्व काही या ठिकाणी कव्हर करू. तर जो पहिला प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे की जो प्रश्न कोणता आहे तर तो आहे की जर मी ग्रुप सी साठी पहिला फॉर्म भरलेला आहे, म्हणजे की जी पहिली ॲड आलेली होती त्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे, आता तलाठी पदभरती काल परवा यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे, तर मला परत अर्ज करावा लागेल का? तर यामधला आपला जो की पहिला प्रश्न आहे, तर यासाठी मी तुम्हाला सांगतो नाही, तुम्हाला परत अर्ज करण्याची काही आवश्यकता नाही. कारण का MPSCद्वारे असं कोणतंही प्रसिद्धीपत्रक देखील आलेलं नाही आहे आणि MPSCने सुद्धा जे आहे जे की सांगितलेलं नाही की तुम्हाला परत त्या ठिकाणी अर्ज करावा लागणारा असेल. तर मग काय, मग तुमचा अर्ज तलाठी पदभरतीसाठी गेलेला आहे का? तर हो, तुमचा अर्ज तलाठी पदभरतीसाठी गेलेला आहे. तर या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी जी यांची ॲप्लिकेशन्स आहे जी काही मी ऑफिशियल पोर्टलला आहे MPSCच्या, तर या ठिकाणी व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर जो काही डायरेक्टली याचा डॅशबोर्ड ओपन होईल, म्हणजे की जो आपण ॲप्लिकेशन्स फॉर्म भरतो आणि यामध्ये तुम्ही इलिजिबिलिटीमध्ये पाहू शकता की चेक इलिजिबिलिटी. जसं तुम्ही क्लिक कराल यावर, त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही किती पदांसाठी या ठिकाणी इलिजिबल आहात हे डायरेक्टली तुमच्या क्वालिफिकेशननुसार जे की येणारं असेल. यामध्ये पाहता जे पूर्वीचे पदं होते जे की क्लर्क टायपिस्ट पर्यंतचे हे सर्व या ठिकाणी पदं आहेत आणि जे नव्यानं काही यामध्ये ॲड करण्यात आलेली पदे आहेत पहा. या ठिकाणी कोणतं आहे तर विलेज रेव्हेन्यू ऑफिसर तलाठी जे की ग्रुप सी, या ठिकाणी तलाठी भरती ॲड झालेला आहे. त्यानंतर सिनियर क्लर्क 2026 हे पदे सर्व काही तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता, जे की कालपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली नव्हती, पण आता तुम्ही यामध्ये जे आहे ते पाहू शकता. तर या ठिकाणी जर पाहिलं, जे या ठिकाणी टिकमार्क करायचा असतो जो काही अर्ज करते वेळेस आपल्याला, की सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय, तुम्हाला कोणत्या पदाकरता अर्ज करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता जे की डायरेक्टली या ठिकाणी सिलेक्टेड हे जे आहे जे की आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या सर्व पदांसाठी तुम्ही अर्ज करू इच्छिता, असा याचा अर्ज होतो. तर तुम्हाला मित्रांनो सांगायचं झालं तर MPSCचे सुरुवातीपासूनचे ही तिसरी अपडेट आहे जी की यामध्ये आलेली आहे. तर पहिली अपडेट कोणती होती तर पहिली अपडेट नाही, आपण सुरुवातीला फॉर्मच घेऊ जे की आपण सुरुवातीला फॉर्म भरलेला आहे. दुसऱ्या वेळेस आपल्याला CBTच्या गोंधळामुळे जे आपण गोंधळून गेलो होतो, त्यानंतर आपल्याला सेंटर चॉईस करण्यासाठी सेकंड ऑप्शन देण्यात आलेला होता. तर सेकंड ऑप्शन मध्ये आपण जे काही सेकंड अपडेट होती त्यामध्ये आपण आपलं सेंटर चॉईस केलेलं आहे, पण आपल्याला आपलं सेंटर आपल्या ॲप्लिकेशन मध्ये दिसत आहे की आपण कोणतं सेंटर निवडलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं, मी या ठिकाणी पहा विलेज रेव्हेन्यू ऑफिसर्स, सिनियर क्लर्क असे अनेक सारे जे आहे या ठिकाणी फॉर्म्स सिलेक्ट केलेले आहेत पदं, आणि यामध्ये जर मी अप्लायवर क्लिक करण्याचा प्रयत्न केला तर अप्लायवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक मेसेज शो होतोय, ऑलरेडी सबमिटेड फॉर रिक्वेस्टेड ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे की ॲप्लिकेशन तुमची जी आहे ती ऑलरेडी सबमिट झालेली आहे, तुम्हाला परत या ठिकाणी जे आहे अर्ज करण्याची गरज नाही असं म्हणत आहे. परंतु यानंतर तुम्ही जेव्हा व्ह्यू फॉर्म करता, व्ह्यू फॉर्म मध्ये तुम्हाला ती पोस्ट दिसत नाही आहे. जरी दिसत नसली तरी तुम्ही त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा सक्सेसफुली झालेला आहे. मी व्ह्यू वर देखील क्लिक करतो आणि या ठिकाणी जी माहिती जी आहे थोडक्यात विद्यार्थ्यांची लपवून तुम्हाला इतर जे आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवतो. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही प्रेफरन्स वगैरे आहे तर या ठिकाणी पहा फक्त 3 पोस्टचं या ठिकाणी प्रेफरन्स या ठिकाणी दिसत आहे, ज्यामध्ये पहिला आहे टॅक्स असिस्टंट, दुसरा आहे टेक्निकल असिस्टंट डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स आणि तिसरा आहे क्लर्क टायपिस्ट जे काही लिपिक टंकलेखचा आहे. तर या 3 पदासाठीचा जो प्रेफरन्स आहे या ठिकाणी दाखवत आहे. जरी दाखवत नसलं तरी तुम्ही त्यासाठी अर्ज केलेले असाल तर मित्रांनो तुमचा अर्ज त्या ठिकाणी गेलेला आहे. तरी घाबरू नका तुम्ही की सर यासाठी परत अर्ज करावा लागेल का किंवा परत कोणती प्रोसेस आहे का, असे तुम्ही आता परत प्रश्न विचारू नका मित्रांनो. जर MPSCने कोणती अपडेट दिली तर त्याचा अपडेट
तुम्हाला मी सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या YouTube चॅनलवर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व अपडेट देतच असतो. इतर पद्धतीचे MPSCचे सर्व देत असतात. त्यामुळे जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. आणि जर MPSCने अपडेट दिली की या ठिकाणी जर समजा प्रेफरन्स तुमचे ॲड होत असतील तर त्याची देखील तुम्हाला अपडेट मिळणारी असेल. पण सध्या स्थितीमध्ये तुमचं जरी प्रेफरन्स दाखवत नसेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज केलेला असाल. कारण का त्या ठिकाणी तुम्ही पहिलं सुरुवातीला मेसेज पाहिलेला आहे की त्यामध्ये म्हटलेलं आहे की ऑलरेडी तुमचा फॉर्म जो की सबमिट झालेला आहे मित्रांनो. हे यावरून तुम्ही कन्फर्म करून घ्या. त्यामुळे परत अर्ज करावा लागेल किंवा परत फी लागेल का असे प्रश्न तुम्ही मित्रांनो आता डोक्यातून बाहेर टाकून द्या आणि तयारीला लागा. आणि जे विद्यार्थी तयारीसाठी आपली जे काही स्पेशली आपण टेस्ट सिरीज देत असतो तुम्हाला, ज्यामध्ये फुल प्लस कंबाईनची जे काही टेस्ट सिरीजची बॅच आपली स्पेशली असते, तर मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच जी आहे आपल्या ॲपमध्ये आपण लाईव्ह केलेली आहे. पण सुरू जे आहे 5 ऑगस्ट पासून होणारी आहे. तर 5 ऑगस्ट पासून संपूर्ण तुम्हाला परफेक्ट टेस्ट सिरीज मिळते. व्हिडिओ लेक्चर्स फ्रीमध्ये तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मार्फत कव्हर करायला देणार आहोत आपण. आणि फक्त टेस्ट सिरीज जे आहे तुम्हाला आपल्या ॲपमध्ये सोडवावे लागणारे असतील. कारण का जो खरा पॅटर्न आहे MPSCचा, ज्यामध्ये PYQ क्वेश्चन असतील आणि एक्सपेक्टेड असे संपूर्ण तुम्हाला आपण तलाठी पद भरती व जे कंबाईनची इतर पद आहेत त्यासाठी आपण तुम्हाला ते अवेलेबल करून देणार आहोत. जर तुम्हालाही ते पाहिजे असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लागू शकता. तर हा झाला पहिला प्रश्न. तर दुसरा प्रश्न असा देखील येत आहे की ॲडमध्ये डेट वेगळी आहे आणि फॉर्म पुन्हा भरायचा का? तर परत हा दुसरा प्रश्न आहे की ॲडमध्ये डेट वेगळी आहे. तर ॲडमध्ये डेट काय वेगळी आहे बरं? तर ॲडमध्ये जी आहे डेट जे की त्यांनी 5 ऑगस्ट ही जी आहे थोडक्यामध्ये शेवटची तारीख आपल्याला अर्जासाठी दिलेली आहे. जी नव्याने हे सर्व काही पदं आलेत ना, तर त्यासाठी जे आहे त्यांनी जे आहे जी की 5 ऑगस्टपर्यंत आपल्याला जे की डेट जी आहे ती वाढवून दिलेली आहे. परंतु आपण जर या साईटवर पाहिलं तर साईटवर जे आहे अजूनही तारखेमध्ये अपडेट झालेलं नाही आहे. तर मी तुम्हाला तारीख देखील दाखवतो या ठिकाणी बॅक घेऊन संपूर्ण काही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तारखेमध्ये देखील कसल्याही प्रकारचा अपडेट हा झालेला नाही. तर लास्ट ऑफ ॲप्लिकेशन डेट काय आहे तर 31/7 पर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे, जे की 5 ऑगस्ट पर्यंत जे की व्हायला पाहिजे होतं. म्हणजेच काय तर अजूनही साईट अपडेट व्हायची आहे. ज्यामुळे आपल्याला नवीन एक प्रसिद्धीपत्रक लवकरच पाहायला मिळेल की त्यामध्ये जे काही तुमची आता पोस्ट प्रेफरन्सचा इश्यू आहे ना, जो की तुम्हाला त्यामध्ये दिसत नाही, तर मे बी त्या अपडेटमध्ये जे आहे ते फिक्स होऊन जाणार असेल. कारण का साईट जे लास्ट डेट आहे ती अजूनही फिक्स या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे. तर हा झाला जो काही दुसरा प्रश्न होता की डेट मधला जो की आय थिंक हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल की तुम्हाला पुन्हा फॉर्म भरण्याची काही गरज नाही. तर हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा येत आहे की ऑलरेडी फॉर्म अप्लाय जे काही आहे, जो काही ऑलरेडी फॉर्मचा अप्लायचा जो तुम्हाला या ठिकाणी एरर दिसत आहे, तो असा अर्थ सांगतो की तुमचा फॉर्म हा ऑलरेडी सबमिटेड आहे. तुम्हाला परत या ठिकाणी जे आहे जे की फॉर्म भरण्याची गरज नाही आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला तयारीला लागायचं आहे. त्यासाठी जे काही अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. आणि बरेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासंदर्भात देखील गोंधळ आहे. तर MPSC तलाठी पद भरतीसाठी का एक पेपर घेईल का 2 घेईल? समजा 2 जर घेणार असेल तर अभ्यासक्रम हा तुम्हाला ग्रुप सीचाच करायचा आहे. इतर तुम्हाला कोणताही करायचा नाही आहे. जो ग्रुप सी साठी अभ्यासक्रम आहे तोच त्या ठिकाणी लागू असणार आहे. कोणताही वेगळा हा अभ्यासक्रम येणारा नाही मित्रांनो. तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर आहे पेपर किती होणार? तर पेपर जो काही ग्रुप सीच्या नियमानुसार पेपर आहे तेवढेच पेपर त्या ठिकाणी घेतले जाणारे असतील. म्हणजे की पहिलं पूर्व होणारे असेल, त्यानंतर मुख्य ही जे की घेतली जाणारी असेल. पण सरळ सेवेचा फॉर्मॅट काय सांगतो आपल्याला, जे की एक पेपर आणि डायरेक्ट सिलेक्शन या प्रकारे सांगतो. आता बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तलाठीसाठी पेपर एकच व्हायला पाहिजे, दुसरा नाही व्हायला पाहिजे. तर आपलीच इच्छा होती की तलाठी पदभरती ही MPSC द्वारे व्हावी. तर आपल्या इच्छेप्रमाणेच सर्व काही होत आहे. त्यामुळे अजूनही आपण प्रश्न जे काही त्यात उगं विनाकारणचे प्रश्न त्या ठिकाणी ते वाढतील. त्यामुळे आपल्या इच्छेनुसार MPSC द्वारे सर्व काही होत आहे. त्यामुळे ही एक आनंदाची बाब आहे आणि आपल्याला फक्त आता तयारीला पुऱ्या कॉन्सन्ट्रेशननं करणं इम्पॉर्टंट आहे. तर त्यानंतर आहे जो पूर्वीचा फॉर्म आहे त्याला अपडेट करण्यासाठी काही आवश्यक आहे का? तर अजिबात नाही आहे. कोणत्याही प्रकारे त्याला अपडेट आपण करू शकत नाही. आणि त्या ठिकाणची जी फी वगैरे होती ती देखील आपण अप्लाय या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता नवीन जे विद्यार्थी आहे जे अर्ज करू शकणारे ते विद्यार्थी मात्र या ठिकाणी आता सर्व काही तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी सुरुवातीला जे आहे या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशन कंप्लीट करून घ्या. त्यानंतर जे आहे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशनचा टॅब आहे त्यावर तुम्ही येऊन जे आहे डायरेक्टली अर्ज तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला हे सर्व पोस्ट दिसतील तुमच्या क्वालिफिकेशननुसार की तुम्ही कोणकोणत्या पदाकरता जे आहे जे की इलिजिबल आहात. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते
अर्ज जे आहे ते करू शकता. तर अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्ही फीसाठी असाल, जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर फीस ही कमी लागणारी असेल आणि जर तुम्ही नॉन कॅटेगरीमधून असाल जे आहे फीस जास्त नाही. म्हणजेच काय तर फीस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे काही 294 रुपये आहे आणि जे ओपन कॅन्डिडेटला मे बी 494 रुपये अशी काहीतरी फीस त्यांनी ठेवलेली आहे. तर हे आहे संपूर्ण काही माहिती आणि आय होप की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मी या ठिकाणी दिलेली आहेत. जर या व्यतिरिक्त तुमच्या मनात प्रश्न येत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्यांना आपली स्पेशली जी तलाठी भरतीची टेस्ट बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला आपण नोट्स देखील परिपूर्ण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. परंतु टेस्ट बॅच जी आहे जी अतिशय उत्तम आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल प्लस सब्जेक्ट टू असे सर्व काही मिळणारे असेल, ज्यामुळे तुमची प्रॉपर प्रॅक्टिस होणारी असेल आणि सर्व काही उत्तम त्या ठिकाणी तयारी होणारी असेल. तर 5 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होत आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी जॉईन करू शकता. आणि यूट्यूब लेक्चर सिरीज आपली 1 तारखेपासून संपूर्ण तलाठी भरतीसाठी सुरू होत आहेत. जो पॅटर्न आहे एमपीसीचा त्यानुसार जे आहे ते आपण संपूर्ण प्रॉपर त्या ठिकाणी तयारी मित्रांनो करणार आहोत. फक्त सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, सर्व तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते अपडेट आपण देत असणारे आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.